तर पुण्यातल्या वाहतूक कोंडीचा फटका सुप्रिया सुळेंना बसलाय। वाहतूक कोंडीतनं मार्ग काढण्यासाठी त्यांनी एका दुचाकी स्वारासोबत त्यांचं गंतव्यस्थान गाठलं आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला। पण या व्हिडिओत त्यांनी हेल्मेट न घातलेल्या दुचाकी स्वारासोबत प्रवास केल्यानं सोशल मीडियावर आता ट्रोलिंग सुरू झालंय। प्रवासानंतर सुळेंनी ट्रॅफिकच्या समस्येविषयी पुन्हा एकदा प्रशासनावर टीकास्त्र डागलेला आहे। आणि मी बाईकवरनं आता माझ्या पुढच्या मीटिंगला चालली आहे। रमेश, थँक्यू व्हेरी मच। वेलकम ताई। आणि तुम्ही बघताय पुण्याला एवढा ट्रॅफिक आहे, बापरे, 1.5 तास मी गाडीत आहे। एक मिनिट हा, आता जरा हालायला लागलाय ट्रॅफिक। टेरेबल ट्रॅफिक। आता इथे आल्यावर थोडासा हलतोय ट्रॅफिक। अतिशय माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही प्लीज पुण्याच्या ट्रॅफिकचं काहीतरी करा। तासनतास आम्ही सगळेच नागरिक त्याच्यात अडकले असतो, त्यामुळे प्लीज काहीतरी मार्ग काढा। पेट्रोल डिझेलही वाया जातं, वेळही वाया जाते आणि आपली हवाही त्याच्यामुळे दूषित होते। नमस्ते।